श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे पापमोचनी एकादशी. तर ही एकादशी तिथी जी आहे तर ती महिन्यातून दोनदा येत असते. एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते. अशा ह्या वर्षातून 24 एकादशी ह्या येत असतात आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. आणि पहा, प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. तर पहा, आज आहे पापमोचनी एकादशी. तर ह्या एकादशीच्या नावातच ह्या एकादशीचं रहस्य हे लपलेलं आहे. म्हणजेच काय, तर आपण जी काही कळत नकळत पापे केलेली आहेत किंवा काही वाईट कर्म केलेली आहेत त्यांचा नाश करण्यासाठी ह्या एकादशीचं व्रत हे केलं जातं. तर पहा, भगवान श्री हरी विष्णूंची आज आपल्याला पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्याला असा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. संध्याकाळी कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. जर ही वस्तू आपण कापरासोबत जाळली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, बाधा, त्याचबरोबर नजर दोष यासारख्या ज्या गोष्टी आहेत, भांडणं, कलह, शत्रुबाधा या सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा हा येत नसेल आणि जरी आला तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल, घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल आणि सतत घरामध्ये अडीअडचणी ह्या निर्माण होत असतील, सतत आजारपण आपल्याला बघायला मिळत असेल, म्हणजे एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी आजारी पडते, दुसरी बरी होते तोपर्यंत लगेच तिसरी आजारी पडते, तर असं हे आजारपण पिछा सोडत नाही. त्याचबरोबर घरामध्ये मतभेद होत आहेत, भांडणं होत आहेत, सारखा क्लेश होत आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही असा हा उपाय करू शकता. आपल्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजर काढण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्या वेळेला हा उपाय करायचा आहे. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही प्रत्येक एकादशीला करू शकता. म्हणजे वर्षातील 24 एकादशी येतात आणि महिन्याला 2 एकादशी येतात. तर ह्या प्रत्येक एकादशीला हा जो उपाय मी सांगत आहे तो तुम्ही करू शकता. आणि पहा, संध्याकाळी 6च्या नंतर हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीचं भांडं किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तर पहा, ह्या मातीच्या भांड्यात किंवा मग कापूरदानीमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते टाकायचे आहेत. त्यानंतर त्या तांदळावरती आपल्याला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. ह्या कापराच्या वड्या तुम्ही भीमसेनी घेतल्या तर अतिउत्तम. भीमसेनी कापूर नसेल, जो असेल तो घेतला तरी चालेल. आणि त्याचबरोबर बघा, आपल्या स्वतःच्या उजव्या हातामध्ये आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि खडे मीठ असतं पहा, ते आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी जरी घेतली तरी चालेल. तर ह्या वस्तू घ्यायच्या आहेत हातामध्ये आणि ह्या वस्तू घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला त्या 7-7 वेळा उतरवायच्या आहेत. उतरवत असताना डोक्यापासून तर खाली पायापर्यंत अशा आपल्याला उतरवायच्या आहेत. आणि पहा, प्रत्येकावरून, म्हणजे घरात लहान मुलं असतील त्यांच्यावरून, त्याचबरोबर एखादी आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरून, त्याचबरोबर एखादा कर्ता पुरुष आहे, घरातील प्रत्येक व्यक्ती स्वतःवरून देखील आपल्याला ह्या वस्तू डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे आपण जे काही तांदूळ आणि कापूर घेतलेला आहे त्यावरती ह्या टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा,
आणि पहा त्यावरती थोडंसं आपल्याला गाईचं गावरान तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. हा प्रज्वलित करताना तो आपल्याला देवघरासमोर बसून प्रज्वलित करायचा आहे. थोड्या वेळ प्रज्वलित केल्यानंतर आणि थोड्या वेळ आपल्याला तो तिथे जळून द्यायचा आहे. त्यानंतर ते भांडं आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या घरातला जो शेवटचा कोपरा आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे घरामध्ये हा कापूर फिरवण्यासाठी. आणि तो कापूर घरातल्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला फिरवायचा आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला सोडायची नाही. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपण इतर ठिकाणी सर्व ठिकाणी हा कापूर फिरवायचा आहे. हा कापूर आपण घरामध्ये फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हा कापूर पूर्ण घरामध्ये फिरवायचा. आता बघा हे सर्व घरातून फिरवून आपल्याला जायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती. तर मुख्य दरवाजावरती गेल्यानंतर आपला जो उंबरठा आहे उंबरठ्याच्या बरोबर मध्योमध हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे. जर घराला उंबरठा नसेल तर थोडंसं घराच्या चौकटीमध्ये तुम्ही ठेवू शकता. म्हणजे बाहेर ठेवू शकता किंवा आतमध्ये ठेवू शकता, परंतु आपल्याला मुख्य दरवाजावरतीच ठेवायचा आहे. हा उपाय करत असताना घरातील जो दरवाजा आहे मुख्य तर तो उघडा करायचा आहे. त्याचबरोबर घरातल्या खिडक्या ज्या आहेत त्यासुद्धा उघड्या करून द्यायच्या आहेत, जेणेकरून घरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल आणि बाहेरची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये प्रवेश करेल. हा उपाय जर आपण संध्याकाळी केला तर आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे म्हणजे दरिद्री आहे, गरिबी आहे, नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाईल आणि लक्ष्मी ही घरामध्ये प्रवेश करेल. आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वावरत राहील आणि आपल्या घरातले जे दोष आहेत ते सुद्धा नष्ट होऊन जातील. तर पहा आपल्या घरामध्ये आपणच राहतो असं नाही, आपल्या घरामध्ये वास्तू पण असते आणि ती वास्तू असते त्यावेळेस आपल्या घरामध्ये तिला दोष देखील लागले जातात. नकारात्मकता घरामध्ये शिरली जाते आणि त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. तर पहा आपल्या घरामध्ये जी वास्तुदेवता आहे तर ती आपण जेव्हा भांडणं करतो, नकारात्मकता आपल्या तोंडातून बाहेर पडते, म्हणजे आपण वाईट शब्द बोलतो, असे काही शब्द उच्चारतो जेणेकरून ती नकारात्मकता वास्तूमध्ये साठली जाते आणि त्यावेळेस वास्तुदेवता ही आपल्या प्रत्येक शब्दाला तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात. यामुळे पहा आपल्याला जर घरातले वास्तुदोष बाहेर काढायचे असतील तर असे छोटे छोटे उपाय अशा विशिष्ट तिथींना आपल्याला करायचे असतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला जप तप आणि जेवढे देवाचे आपण धार्मिक जे मंत्र उच्चारण आहे ते करू तेवढं चांगलं राहतं. त्यामुळे आपल्याला काही वाईट शब्द बोलायचे टाळायचे आहेत. पहा अशा प्रकारे आपल्याला असा हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.